विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत विलीनीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार, सोनिया गांधींचं आश्वासन। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चाचपणी सुरू, काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे चाचपणी, राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठांचं मत काय याची विचारणा, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव याआधीही दिला होता। नाना पटोलेंचा मोठा दावा, देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं, भाजपकडून लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम, पटोलेंचा हल्लाबोल। बुडत्या बोटीमध्ये कुणीही पाय ठेवणार नाही, काँग्रेस पक्ष बुडतं जहाज आहे, आम्ही सध्या फक्त बघतोय, आमची सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे। काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बातम्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे, पवारांनी पुन्हा नव्यानं काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांनाही बळ मिळेल, राऊतांचं वक्तव्य। तर राऊत उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करणार का, भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल। जो व्यक्ती काँग्रेसचाही नाही आणि राष्ट्रवादीचाही नाही असा व्यक्ती विलीनीकरणावर बोलतो, त्या व्यक्तीची अवस्था बेगानी शादी अब्दुल्ला दिवाना आहे। संजय राऊतांनी केलेल्या विलीनीकरणाच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलीनीकरण होत असेल तर त्यांना शुभेच्छा, राहुल गांधी आणि शरद पवारांची टीम चांगलं काम करेल। मंत्री गिरीश महाजन यांचा टोला, देशामध्ये विरोधी पक्षाचे 12 वाजलेत, महाजन यांची टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम, इंडिया आघाडीच्या माध्यमातूनच भाजपविरोधात लढणार, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। शरद पवार सुप्रिया सुळे विलीनीकरणाचा निर्णय घेणार नाहीत, काँग्रेसचा इतिहास पवारांना माहिती असल्यानं ते सोबत जाणार नाहीत, पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं, संजय राऊत एक दिवस उभाटा गटाचं दुकान बंद करून काँग्रेसमध्ये विलीन करतील, भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। लवकरच ठाकरे सेना काँग्रेसमध्ये विलीन होईल, रवी राणांचा दावा, काँग्रेसच्या कळपामध्ये ठाकरेंची सेनाही सहभागी होणार, विलीनीकरणाबाबत राऊतांची सोनिया गांधींसोबत चर्चा सुरू, रवी राणांचं वक्तव्य। संजय राऊतांनी केलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेतो, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलीनीकरणास सुळेंनी होकार दिल्याचं समजतंय, मुश्रीफांचं भाष्य। दोन्ही राष्ट्रवादी किंवा पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं विलीनीकरण होईल असं मला वाटत नाही, काँग्रेस बुडती नाव, पवारांचे लोक चांगला पर्याय निवडतील, भाजपच्या चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं, काँग्रेसमधून फुटून तयार झालेल्या पक्षांनी एकत्र यावं, काँग्रेसचे नेते अशोक गेहलोतांची विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया। राहुल गांधींना सगळ्यांनी नेता म्हणून स्वीकारावं, गेहलोतांचं वक्तव्य। काँग्रेस हायकमांडनं बोलवल्यानंतर नाना पटोले दिल्लीमध्ये दाखल, हायकमांडच्या मनामध्ये काय हे कळलं नाही, दिल्लीमध्ये जाण्याअगोदर नाना पटोलेंनी दिली होती प्रतिक्रिया। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग, पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे धैर्यशील मोहिते आणि आमदारांशी चर्चा करणार, सुप्रिया सुळे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार, सोलापूरच्या आमदारांबाबत सुप्रिया सुळे शशिकांत शिंदेंशी पण चर्चा करणार। काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, मी नकार दिला, पवारांसोबतच राहणार असं सांगितलं, भुजबळांचं वक्तव्य। तर छगन भुजबळांनी ती संधी गमावली, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट, वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसकडून बैठका, पाठिंब्यासंदर्भात गुप्त बैठका, सूत्रांची माहिती, आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता। अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाही, सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन असल्याचं निदान, हर्षजित देशमुखांचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता। महायुतीमधील जळगावच्या बंडखोरीचा तिढा कायम, गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची तातडीची बैठक, महायुतीच्या बैठकीला शिंदे सेनेच्या आमदारांची उपस्थिती, जळगावातील महायुतीच्या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील मात्र गैरहजर, गुलाबराव पाटील मुंबईमध्ये असल्यानं बैठकीला गैरहजर असल्याची माहिती। काल गोकुळ गीतेंनी माघार घेतल्यानंतर आज काळे नॉट रिचेबल, काल गोकुळ गीतेंनी माघार घेतल्यानंतर आज काळे या नॉट रिचेबल झाल्यात, नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, रेश्मा काळेंची प्रतिक्रिया। कर्जमाफीतील जाचक अटींच्या विरोधात रोहित पवारांचा एल्गार, पंढरपुरात आजपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, पंढरपुरातील शिवतीर्थ परिसरात रोहित पवारांचं आंदोलन।
कर्जमाफीतील जाचक शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा। 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000पर्यंत कर्जमाफीच्या मर्यादेची अट नको, रोहित पवारांची मागणी। शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुलीचा प्रकार आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न झाल्यास सहन करणार नाही, रोहित पवारांचा इशारा। रोहित पवारांना रोज नवा इश्यू येतो, चंद्रकांत पाटलांचा निशाणा। रोहित पवारांना आता रोज मीडियासमोर येण्याचाच उद्योग उरलाय। पंढरपुरातील आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांची टीका। आम्ही गरिबांसाठी येतो, तुम्ही नेत्यांसाठी येता, रोहित पवारांचा मंत्री चंद्रकांत पाटलांना टोला। ही कर्जमाफी नसून तुम्ही वसुली करत आहात, रोहित पवारांची टीका। रोहित पवारांनी अन्नत्याग नाही तर स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं, नवनाथ बन यांचं ट्विट। कर्जमाफीचे स्वागत सोडून रोहित पवार आंदोलनाच्या नौटंकीमध्ये व्यस्त, ट्विटमधून नवनाथ बन यांची टीका। प्रणित मोरेच्या कॉमेडी शोची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल। शोमध्ये महिलेच्या संमतीविना लैंगिक वर्तनाचं कथित गौरवीकरण केल्याचा आरोप। विजया रहाटकरांकडून हरियाणाच्या डीजीपींना तातडीच्या कारवाईचे निर्देश। प्रणित मोरे हिमांशू जांगराला 22 जूनला आयोगासमोर हजर राहण्याचं समन्स। भारताच्या संविधानामध्ये सर्वांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, मात्र स्टँडअप कॉमेडी करताना मर्यादेचं उल्लंघन करू नये। प्रणित मोरेच्या शोमधील अश्लील वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील वक्तव्यावरून शिकाऊ डॉक्टर सेजल पवार अडचणीत। केईएम रुग्णालय प्रशासनाकडून 2 वरिष्ठ डॉक्टरांची कमिटी स्थापन, योग्य ती कारवाई करणार, डॉक्टर हरीश पाठक यांची माहिती। प्रत्येक खात्यामध्ये काही प्रमाणात नालायकपणा असतो, काही राजकारणी देखील त्याला अपवाद नाही, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। सगळे राजकारणी काही शुद्ध दुधासारखे नाहीत, गणेश नाईकांकडून प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचाही उल्लेख। मुंबईच्या चारकोपमध्ये मनसेकडून महागाईच्या विरोधात हिंदीमध्ये बॅनर। मनसेच्या दिनेश साळवींनी लावलेले हिंदीमधले बॅनर चर्चेचा विषय। दिनेश साळवींकडून सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। मुंबईत मंत्रालयासमोर वंचितच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। नीट पेपर फुटी प्रकरणी वंचितचं आंदोलन। मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। कृषी मंत्री दत्ता भरणेंचा डीप फेक फोटो वापरून कृषी विभागामध्ये भरती होत असल्याची बनावट जाहिरात। हवेलीच्या कृषी अधिकाऱ्यांकडून पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। सध्या तरी अर्थखातं माझ्याकडे आहे, पत्रकारांनी अर्थखात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर अर्थखातं फडणवीसांकडे आलं होतं। कर्जमाफीबाबत एक सब कमिटी तयार। 40 लाख शेतकऱ्यांना काही न भरता कर्जमाफी मिळेल। निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता आम्ही कर्जमाफी केली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। धुळ्याच्या शिंदेखेडा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा। बैलगाडीनं काढलेल्या मोर्चामध्ये शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार केली आहे। शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। लातूरच्या मोंबळी इथल्या शेतकऱ्याला जिल्हा प्रशासनाकडून बैल बदलून देण्यात येणार। 2 दिवसांपूर्वी पशुसंवर्धन विभागानं तातडीनं बैल उपलब्ध करून दिला होता, मात्र हा बैल अशक्त असल्यानं बदलून मिळावा अशी विनंती शेतकऱ्यानं केली आहे। सांगलीच्या कामेरीमधील 85 वर्षीय आजीकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध। शेतकऱ्यांची जमीन जाऊ देणार नाही, गरज पडली तर आंदोलनातही सहभागी होईल। शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आजीची ठाम भूमिका। कोकणात सध्या पावसाचा लपंडाव सुरू। कडक ऊन आणि ढगाळ हवामानामुळे उकाडा निर्माण होत असल्यानं नागरिक हैराण। 15 जूनपासून कोकणात पावसाची शक्यता। केरळम ते तळकोकण असा वेगवान प्रवास करणाऱ्या मान्सूनचा वेग सध्या कमालीचा मंदावलेला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी नाले अजूनही कोरडे ठाक। भात पेरणीसाठी शेतकऱ्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा। जळगावच्या 40 गावांमध्ये रोहिणी नक्षत्र ठरलं निराशाजनक। पाऊस लांबल्यानं खरीप पेरण्या खोळंबल्या। शेतकऱ्यांच्या मृग नक्षत्राकडे नजरा। 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, कृषी विभागाचं आवाहन। जळगाव जिल्ह्यामध्ये 21,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण। कृषी विभागाची माहिती, आतापर्यंत 20,401 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड। शेतकरी आता समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत। पुण्याच्या गोडुंबरेमध्ये कृषी विभागाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण। गादी वाफ्यावर रोपवाटिका आणि बीज प्रक्रियेचं मार्गदर्शन। आधुनिक पद्धतीमुळे भात उत्पादन वाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय दरापेक्षा कांद्याला कमी दर। शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये भाजीपाल्याची आवक घटली। 40 गावात भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढले। अवकाळी पाऊस आणि बदललेल्या हवामानामुळे दरांवर परिणाम। दर वाढल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं।
वाशिममध्ये गेल्या 6 ते 7 दिवसांपासून सेतू सुविधा केंद्राची वेबसाईट बंद, काम रखडल्याने नागरिकांमध्ये संताप, शालेय विद्यार्थ्यांनाही फटका. सांगलीच्या डोंगरवाडीमध्ये बुलेट छब्या आणि गेम चेंजर हरण्या बैलजोडीचा मोहक केसरी किताबावर कब्जा, कर्नाटक राज्यातील जवळपास 150हून अधिक बैलगाडी स्पर्धकांचा सहभाग. बीडच्या घाटसावळीमध्ये घरांपेक्षा आंब्याच्या रोपांना लाखोंचा मावेजा, रेल्वे उड्डाण पुलासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह, रहिवाशांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामधील मध्यवर्ती रोपवाटिका विभागातील आंब्याची झाडं वाळली, रोपवाटिका विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाडं वाळल्याचा आरोप, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. लखनौवरून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्ब न उडून देण्याची धमकी, सूत्रांची माहिती. उड्डाण करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या विमानाला ही धमकी मिळाली, सूत्रांची माहिती. विमानाची सुरक्षा तपासणी सुरू. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीनं जमिनीवरचा मालकी हक्काचा दावा मागे घेतला. पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शीतल तेजवानीनं मालकी हक्काचा दावा केला होता. मालकी हक्क मागे घेतल्यानं दस्त नोंदणी रद्द होणार का, याकडे लक्ष. निदा खानसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर 19 जूनला सुनावणी, सरकारी पक्षाची देखील बाजू 19 जूनला ऐकून घेतली जाणार. गर्भवती असल्यानं जामीन मंजूर करावा अशी निदा खानची न्यायालयाकडे मागणी. साताऱ्याच्या कराड तालुक्यामधल्या शहापूर गावातील जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण, काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवान अर्जुन जाधव शहीद. शहापूर गावात जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या अवैध हातभट्ट्यांवर कारवाई, जेसीबी चालून 6 हातभट्ट्या केल्या नष्ट. कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले. नागपुरात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कोराडी तलाव खोलीकरणाची पाहणी, तलावातील जलपर्णी काढण्याचं काम सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 638 ग्रामपंचायतींसाठी आज वॉर्ड आरक्षण सोडत निघणार. विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षण प्रक्रिया पार पडणार. जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीला वेग. पुण्यात महापालिकेकडून विभाग तयार, त्यानुसार पाणी वाटप केले जाईल. कुणीही पाण्याचा अपव्यय करू नये, महापौर मंजुषा नागपुरे यांचं आवाहन. पिंपरी चिंचवडकर आणि पर्यटकांसाठी पीएमपीएमएलची खास भेट, पुणे पिंपरी चिंचवड दर्शन बस सेवा सुरू झाली असून अवघ्या 500 रुपयामध्ये दिवसभराचा प्रवास आणि मार्गदर्शकाची सुविधाही मिळणार. पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांकडून सोनसाखळी चोराचा फिल्मी स्टाईल पाठलाग, 2 पोलिसांकडून चोरटा जेरबंद, कारवाईचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. विरारच्या पारोल अंबाडी मार्गावर हायवाची दुचाकीला धडक, हायवा चालकानं चुकीचं वळण घेतल्यानं दुचाकी वाहनाखाली चिरडली. अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू. नाशकात मोबाईल कपड्यांचा आमिष दाखवून अल्पवयीन आदिवासी मुलीचं अपहरण, आदिवासी मुलीचा जबरदस्तीनं विवाह लावल्याचा प्रकार उघड, विवाहासाठी मुलीची विक्री करून लाखो रुपये उकळल्याचा आरोप, हर्सुल पोलिसांची मोठी कारवाई, आंतरजिल्हा टोळी गजाआड. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भिसे खिंडीमध्ये दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी उपाययोजना कराव्यात, स्थानिकांची मागणी. रत्नागिरीमधल्या लोटे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीमध्ये गॅस लिकेज झाल्याची घटना, नंदादीप केमिकल कंपनीमध्ये घटना घडल्याची माहिती. रिएक्टरचं झाकण बाहेर उडून पडलं, बाजूच्या कंपनीतील कारचं मोठं नुकसान, सुदैवानं दुखापत नाही. जालन्यामध्ये पैशासाठी चिमुकल्याला सावत्र बापाची हातपाय बांधून अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून चिमुकल्याची सुखरूप सुटका, आईच्या दुसऱ्या पतीविरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. शिर्डीत एफडीएच्या कारवाईनंतर उत्पादक आणि विक्रेते धास्तावले, बहुतांश दुकानांमध्ये पेढ्यांवर पॅकेजिंग, विक्री दर आणि एक्सपायरी डेट लावण्यात आली. विरारच्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये 16 ते 20 तास वीज पुरवठा खंडित, विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त. दुरुस्तीच्या कामासाठी तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात असल्यानं नागरिक हैराण. वाशिम जिल्ह्यातील फाळेगाव थेट शिवारामध्ये शेतकऱ्याच्या सौर पॅनलची तोडफोड, शेतकरी अविकुमार कोरडे यांच्या शेतातील सौर पॅनलचं अज्ञातांकडून नुकसान. नंदुरबारच्या 37 आश्रमशाळांमध्ये मुख्याध्यापकाचं पद रिक्त असल्यानं इतर शिक्षकांवर अधिकचा पदभार, रिक्त पदांमुळे 16,000 विद्यार्थ्यांवर शैक्षणिक परिणाम, महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षकांची मोठी कमतरता. पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधून 4 लाखांचा गांजा जप्त, गोंदिया रेल्वे स्थानकावर कारवाई, राज्य पोलीस आणि इतर यंत्रणांच्या सोबत समन्वय साधून आरपीएफची कारवाई. नाशिकच्या चांदवडजवळ पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया, रस्त्याच्या खोदकामादरम्यान घडला प्रकार, दुरुस्ती युद्धपातळीवर, 44 गावांचा पाणी पुरवठा तात्पुरता बंद, नागरिकांची गैरसोय.
बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये बेकायदेशीर साठवून ठेवलेले लाखो रुपयांचं लाकूड जप्त. बुलढाणा वन विभागाच्या भरारी पथकाची धडक कारवाई. तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल. तब्बल 115 गुन्ह्यातील अवैध दारूच्या मुद्देमालावर पोलिसांनी रोड रोलर फिरवला. देवळी पोलिसांनी 11,16,000 रुपये किमतीचा दारूसाठा नष्ट केला. पुण्यातील कोकणेवाडीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा तलावामध्ये बुडून मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. घोडेगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. 2 महिलांची सुटका. स्पा चालकाला अटक. 1 आरोपी फरार. रोख रक्कम, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंजिनियरला लाच घेताना एसीबीकडून अटक. इंजिनियर उमेश लोंढेला 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. प्रणित मोरेच्या शोमध्ये